समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेलेला दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम, सखोल अभ्यास व दूरदृष्टीतून जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना भारताला अर्पण केली। या राज्यघटनेमुळेच भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राष्ट्र बनला आणि देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समानता, न्याय व बंधुतेचे अधिकार प्राप्त झाले, असे प्रतिपादन भिलवडी गावच्या सरपंच स्वप्नाली रांजणे कुरणे यांनी केले। भिलवडी येथे 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात त्या बोलत होत्या। सरपंच स्वप्नाली रांजणे कुरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत सादर करण्यात आले। यावेळी सरपंच रांजणे कुरणे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून दिलेली भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्यांची पुस्तिका नसून ती सामाजिक समता, न्याय आणि लोकशाही मूल्यांची मार्गदर्शक आहे। आज महिला, शेतकरी, कामगार, वंचित घटक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मिळालेले विविध अधिकार हे संविधानाचेच फलित आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर राखून देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे। या कार्यक्रमास भिलवडी आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे, मंडल अधिकारी अनिल हांगे, तलाठी सोमेश्वर जायभाय, युवा नेते प्रतीक पाटील, माजी सरपंच धनंजय पाटील, शबाना मुल्ला, विद्या पाटील, सविता महिंद पाटील, बीडी पाटील, व्यापारी संघटनेचे संस्थापक रमेश पाटील, साहित्यिक सुभाष कवडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करणारी प्रभावी भाषणे व मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद देण्यात आली। यावेळी बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत तसेच संपूर्ण गाव व प्रत्येक व्यक्तीला साक्षर करण्यासाठी शपथ घेण्यात आली। बालविवाहास आळा घालून मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचा निर्धार उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला। प्रजासत्ताक दिनानिमित्त भिलवडी गावात देशभक्ती, एकात्मता व संविधानाबद्दल अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते। नमस्कार। आज 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरी केला जातो। 26 जानेवारी हा भारताच्या इतिहासात कोरला गेलेला असा दिवस आहे। या दिवशी आपल्या देशाला भारताचे संविधान प्राप्त झाले। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान खूप कष्टाने आणि ताकदीने असे लिहिलेले आहे। या संविधानामध्ये सर्व जात धर्म यांना समान असा हक्क आहे। आज 26 जानेवारी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत भिलवडीच्या पटांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आले। यात विविध मान्यवरांची उपस्थिती होती। यात भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच त्यांचं स्टाफ यांना झेंडावंदनाला मानवंदना देऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। गावातील विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम साजरा करण्यात आले आणि यात शासनाच्या विविध परिपत्रकाचे वाचन करण्यात आलं। यात धरती वाचवा अभियान, मेरा गाव मेरा दरेश्वर, हुंडाबंदी, बालविवाह शपथ, VBG रामजी ग्रामसभा शेड्यूल वाचन करण्यात आले। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।